नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या मॉर्निंग सेशन मध्ये. भले आपलं लेक्चर आजचं लाईव्ह नसतं, रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये असतं विद्यार्थ्यांनो, पण आपल्याला ही जी काही माहिती आहे सोलापूर. आता सोलापूर म्हटलं तर ज्वारीची आठवण येते. पंढरपूर जिथं भीमा नदी म्हणजे चंद्रभागेच्या तीरी वसलेलं आहे, अशा पंढरपुराच्या विठ्ठलाची आठवण येते. आणि भगवान विठ्ठलाच्या पदस्पर्शाने पावन झालेलं सोलापूर एक आपली स्वतःची ओळख आहे. बार्शी तालुक्याची एक वेगळी ओळख आहे. कलावंतांची भूमी आहे, दिग्दर्शकांची भूमी आहे, कवींची भूमी आहे. अशा सोलापूर विषयी आपण आता आत्मीयतेने आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत. तर सोलापूरचा प्रमुख भाग जर बघितला विद्यार्थ्यांनो, हा पुणे प्रशासकीय विभागामध्ये येतो. तर मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नंतर सांगायचं की पुणे प्रशासकीय विभागातील सर्वात मोठा जिल्हा कोणता, सर्वात छोटा जिल्हा कोणता. आपण जर मुख्यालयाचा भाग जर बघितलं, सोलापूर तालुक्यातच येतं एक महत्वाचं. आणि क्षेत्रफळ जर आपण या सोलापूर जिल्ह्याचं जर बघितलं विद्यार्थ्यांनो, 14,895. मग आपल्याला कळायला पाहिजे की पुणे प्रशासकीय विभागामध्ये सोलापूर जिल्हा हा कितव्या स्थानावर आहे क्षेत्रफळानुसार. कमेंट बॉक्स मध्ये एमपीएससी च्या विद्यार्थ्यांनी नक्की टाकावं. त्यानंतर आपण तालुक्याची जर रचना बघितली, करमाळा हा अति उत्तरेकडे येतो, सांगोला तालुका त्याच्या दक्षिणेकडे येतो, मंगळवेढा ही त्याच्या समांतर आहे. अगदी पश्चिमेकडे जर बघितलं तर माळशिरस हा एक तालुका आहे. आणि अक्कलकोट जिथं आपण धार्मिकरित्या स्वामी समर्थ भक्त जात असतात, दर्शन घेत असतात, आपली भक्ती प्रकट करत असतात. तर असे काही महत्वाचे तालुके. बार्शी हा अगदी ईशान्येकडे येतो. आपण बघूया दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, माढा, जास्त लोकसभा मतदारसंघाची इथली चर्चा चालू आहे. पण सोलापूरला हे जे काही नावं आलेले विद्यार्थ्यांनो, तर इथं कोणकोणत्या घराण्यांनी किंवा राजघराण्यांनी राज्य केलेलं होतं. तर त्यातलं आद्रवत्य, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव आणि बहामनी अशा घराण्यांच्या अधिपत्याखाली सोलापूरचा काही भाग होता. आणि 16 म्हणजे 16 असं गाव इथली धारणा होती. सध्याचं सोलापूर हे अहमदपूर, चपळदेव, फतेपूर, जामदारवाडी, काळजापूर, खारतपूर, खांडेकरवाडी, महमदपूर, राणापूर, संदलपूर, शेखपूर, सोलापूर, सोनलगी, सोनपूर, वैदिकवाडी अशा 16 गावांच्या एकत्रीकरणाने बनलेले आहे, अशी इथं धारणा आहे. आणि म्हणून 16 गावांचं एकत्रित झालेलं तिथं पूर येत होते अशी येथील ख्याती आहे, असं म्हटलं जात होतं, म्हणून सोलापूर. अजून जर इथं बघितलं, काही अध्ययन बघितलं तर शिवयोगी श्री सिद्धेश्वर यांच्या लिखाणानुसार सोनलगे असं सोलापूरला म्हटलं जात होतं. आणि मग पुढे यादव वंशापर्यंत याला सोनलगी असं म्हटलं जात होतं. आणि काही कामती येथे सापडलेल्या काही शिलालेखानुसार भुईकोट किल्ल्यात सापडलेले सोनलपूर असंही म्हटलं जातं. आणि काही ठिकाणी सापडलेल्या भिंतींवर सापडलेल्या शिलालेखानुसार संदलपूर पण म्हटलं जात होतं. आणि मुस्लिम काळामध्ये याला सोनलपूर म्हटलं जात होतं. आणि नंतर सोनलपूरचं न हा शब्द जाऊन सोलपूर झालं आणि सोलापूरचा प्रचलित होता होता सोलापूर, सोलापूरचं सोलापूर. नीट लक्षात घ्या, या ज्या तेथे स्थानिक धारणा आहे त्यांचा आपण आदर करून ह्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी विद्यार्थ्यांनो त्याच्याविषयी आपण जाणून घेत आहोत. आलं लक्षात. जर आपण प्रशासकीय दृष्ट्या बघितलं, विभाग उपविभाग कसे होत गेले, तर आत्ताकडच्या काळाकडे जर आपण बघितलं, 1956 मध्ये राज्य पुनर्रचनेनुसार सोलापूरचा समावेश मुंबई राज्यात करण्यात आला होता. आणि 1960 मध्ये त्याला एक परिपूर्ण विकसित जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं. सोलापूरच्या स्थान आणि विस्ताराविषयी जर आपण बघितलं, आत्ताचा धाराशिव जिल्हा पहिले उस्मानाबाद होता. सोलापूरच्या पूर्वेस आणि उत्तरेस धाराशिव जिल्हा आहे आपला. आग्नेयेस आणि पूर्वेस कर्नाटक राज्य आहे. आणि इथं मोठ्या प्रमाणावरती कन्नड भाषा म्हणजे संमिश्र भाषा बोलणाऱ्या मराठी भाषेसहितच सीमावर्ती भागावरती ज्या काही भाषा बोलल्या जातात, भरपूर सारे माझे मित्रही पण सांगली सोलापूर साईडचे आहेत. तर वेगवेगळ्या भाषांवरती या लोकांचं प्रभुत्व असतं. आलं लक्षात. दक्षिणेस सांगली जिल्हा आणि कर्नाटक जिल्हा, आणि पश्चिमेस सातारा आणि पुणे. आपण पुढे जाऊन बघणारच आहोत की सोलापूर जिल्ह्याने आपल्याला नेमकं काय काय दिलेलं आहे, कोणकोणते कलाकार दिलेले, कोणते दिग्दर्शक दिलेले आहे की ज्यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जीवनावरती चित्रपट बनवलेला आहे महाराष्ट्र सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क संचालनालयाच्या मार्फत. आपण बघूया पुढे तो. आलं लक्षात. आणि उत्तरेस नगर आणि धाराशिव जिल्हा आहे. तर तालुक्यांची आपण एक एक ओळख बघितली. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट,
तर आता अक्कलकोटला धार्मिकरित्या पण बरेचसे स्वामी समर्थ संप्रदायातील भक्तगण जात असतात. बार्शी ज्वारीचं आपण म्हणूया की भंडारच आहे. त्यानंतर मंगळवेढा तालुक्याला भरणारी सापांची जत्रा असेल. पंढरपूर इथं तुम्हाला माहितीच आहे, विठ्ठलाची भूमी आहे. करमाळात आपली याची शूटिंग झालेली होती, नागराज मंजुळे, सैराटची आणि माढा हा राजकीय दृष्ट्या आणखीन आता गरम माहोल तयार करतोय. भीमा आणि पुढे नीरा पण सोलापूर आणि पुण्याच्या बॉर्डरवरून ऍक्च्युली नगर आणि सोलापूरच्या बॉर्डरवरून नीरा नदी वाहते आणि सीना बोरी या काही महत्वाच्या इथं नद्या आहे. आणि धरणांमध्ये जर बघितलं, माढा तालुक्यात उजनी हा जो काही प्रकल्प आहे, महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाण्याची साठवण क्षमता असलेला जलसिंचन क्षमतामध्ये जायकवाडी आहे, हे नीट लक्षात घ्या. पीक पद्धतीमध्ये कसा भाग आहे ते आपण पुढे उल्लेख करूयाच. पिकामध्ये ज्वारीचा कोठार हा शब्द मला आठवत नव्हता विद्यार्थ्यांनो, तो आपल्याला आठवलाय मी, तो वेगळा म्हणजे बार्शी. खर तर बार्शीची ज्वारी ही फेमस आहे आणि ज्वारीचं कोठार म्हणून सोलापूर एक वेगळी ओळख आहे. औद्योगिक दृष्ट्या इथं चादरी, सोलापूरच्या चादरी, मला आजही आठवतं की माझे वडील जेव्हा MSRTC मध्ये एसटी ड्रायव्हर होते, तर आमच्या नाशिकच्या भागामध्ये जर वडिलांची कुठं जर ओळख होती अशी भरपूर सारी, जर कोणाला जर सोलापूरच्या चादरी घेऊन यायच्या, तर आमच्याकडे कमीत कमी दर महिन्याला 5-6 चादरी वडील घेऊन यायचे आणि वडील लोक घरी घ्यायला यायचे. त्या वेळापासून सोलापूरच्या चादरीचा एक महक, त्याची एक जी ओळख आहे, GI टॅग पण भेटलेला आहे, ती एक इमोशन सोलापूर जिल्ह्याविषयी असे आहे. यंत्रमाग, हातमाग, सुती वस्त्रोद्योग. शैक्षणिक भागामध्ये जर बघितलं, सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली 1 ऑगस्ट 2004 ला. आपण आणखीन महत्वाची काही ऐतिहासिक दृष्ट्या जी माहिती विद्यार्थ्यांनो ती बघणं पण गरजेचं आहे. सविनय कायदेभंग, सिव्हिल डिसओबिडियन्स जेव्हा 1930 ला घोषित झालेला होता, मार्शल लॉ लागलेला किंवा हिरारीने भाग घेणारा जिल्हा म्हणजे आपला सोलापूर जिल्हा. आणि इथं जो मोठा उद्रेक झाला होता, मार्शल लॉ लागलेला, एकमात्र म्हणजे भारताच्या इतिहासातला एकमात्र असं संस्थान किंवा याची ओळख आपण म्हणू शकतो विद्यार्थ्यांनो, ते म्हणजे आपला सोलापूर जिल्हा. त्यावेळेस आपली अब्दुल कुर्बान हुसेन, मलप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा आणि जगन्नाथ शिंदे या लोकांना फाशी देण्यात आलेली होती आणि या हुतात्म्यांचा आजही तिथं मोठ्या प्रमाणावर स्मरण केलं जातं. जसं आपण नंदुरबार मध्ये उल्लेख केलेला होता की शिरीष कुमार मेहता या बालकाचं आजही तिथं स्मरण केलं जातं. मी जसं म्हटलं की आपली सोलापूरची जी भूमी विद्यार्थ्यांनो, जब्बार पटेल साहेबांनी खूप मोठं चांगलं दिग्दर्शन, नाट्य क्षेत्रामध्ये त्यांच्या दिग्दर्शकाचं एक मोठी ओळख आहे. सैराट फेम, त्यानंतर त्यांचा अजून कोणता, फॅन्ड्री हा एक महत्वाचा म्हणजे मराठीमध्ये माइलस्टोन. चित्रपट एका पठडीत बसलेल्या चित्रपटांना तोडून, ती फ्रेम तोडून नवीन चित्रपट निर्मिती केली जाऊ शकते, हे नागराज मंजुळेंनी दाखवून दिलंय. त्यानंतर अक्करमाशी सरस्वती सन्मान प्राप्त पुरस्कार शरणकुमार लिंबोळे यांचंही पण नाव आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये आपली डफावरती मोठी छाप उतरवणारे मोठे अमर शेख यांचं नाव आपण घेऊ शकतो. म्हणजे असं MF हुसेन कलाकार असतील, त्यांचाही मूळ नाळ त्यांची जोडली गेलेली आपली सोलापूर जिल्ह्याशी. म्हणजे सोलापूरची माती, सोलापूरचा भाग आपण जर बघितला तर एक मुरब्बी असा जिल्हा हा ओळखला जातो. तिथं तेथील भाग जर आपण बघितला, पीक पद्धतीमध्ये पण आपण बघणार आहोत. जर 2 इथं लोकसभा मतदारसंघ आहे आणि विधानसभा मतदारसंघांचे जर बघितलं तर वेगवेगळे 11 छोटे छोटे मतदारसंघ येतात तिथून. आणि पर्यटन स्थळामध्ये जर आपण बघितलं, सोलापूर वस्त्रोद्योगाचं आहे, गड्याची जत्रा इथे भरली जाते. पंढरपुरामध्ये महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. करमाळा येथे भुईकोट किल्ला आहे, अष्टकोनी विहीर आहे. मंगळवेढा संतांची भूमी, संत दामाजी पंतांचं जन्मगाव. त्यानंतर नान्नज हे म्हाळडोक पक्षी अभयारण्य इथे आहे महत्वाचं, जे आपल्याला माहिती असायला पाहिजे. बार्शी येथे बेळापूर नटेश्वर मंदिर आहे आणि भगवंत मंदिर आहे. आणि सोलापूरचं पक्षीतीर्थ म्हणून हिप्परगा तलाव हा ब्रिटिश कालीन तलाव आहे, तो सुद्धा इथं बघण्यासारखा आहे. प्रमुख पिकांमध्ये जर आपण बघितलं, सोलापूर ही ज्वारीमध्ये एक महत्वाचं आहे. बाकीचे जिल्हे पण तुम्हाला एकदा नजरेखालून घालणं गरजेचं आहे. जसं नगर बाजरीमध्ये उत्पादनात आहे, गहू नाशिक, कापूस धुळे अकोला, तांदळामध्ये रायगड रत्नागिरी, ऊसामध्ये नगर कोल्हापूर आणि तुमचं तंबाखूमध्ये कोल्हापूर सांगली.
तर याचे जे महत्वाचे उत्पादन आहे विद्यार्थ्यांनो ते तुम्हाला योग्यरित्या माहिती असायला पाहिजे. आणि पर्यटन स्थळामध्ये जर आपण बघितलं करमाळ्याची देवी, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, त्यानंतर तुमचं आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी, सोलापूरची देवी बार्शीची भगवंत विष्णूचं समर्पित हे मंदिर आहे. तर हे पर्यटन स्थळ तुम्हाला योग्यरित्या माहिती असायला पाहिजे. आलं लक्षात? अशी योग्य ती माहिती घेत चला, योग्य क्लिअर करत चला. आणि अड्डा 24/7च्या ऍप वरती भरपूर सारी माहिती आहे. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण की भरपूर सारी अड्डापीडिया सारखे भरपूर सारे फीचर्स तुम्हाला यावरती उपलब्ध आहे. कमेंट करा, शेअर करा आणि योग्य ती ही माहिती प्रत्येक सोलापूरकरांपर्यंत पोहोचवा. आता घेतोय रजा. टेक केअर. जय महाराष्ट्र.